सूतजी महाराजांचं तिथं आगमन झालं आणि आगमन झाल्यानंतर या शौनकांनी त्यांना बघितलं आणि या शौनकांनी बघितल्यानंतर त्यांच्या मनामध्ये असा विचार आला, एखाद्या गरीब व्यक्तीला मोहराचा हंडा सापडावा त्याला जितका आनंद होतो, किंवा एखाद्या आईला त्याचा कितीतरी वर्षानंतर हरवलेला मुलगा सापडावा, एखाद्या आईचा मुलगा हरावा आणि तिला 5-6 महिन्यानंतर तो सापडावा, किती प्रयत्न करून नंतर तो सापडावा, तिला जितका झालेला आनंद, किंवा एखाद्या भक्ताला अचानक ईश्वराची महादेवाची तपश्चर्या करून महादेवाची भेट व्हावी, इतका त्यांना झालेला आनंद, इतका आनंद त्या शौनक ऋषींना झाला. आणि त्या शौनक ऋषींना आनंद झाल्यानंतर एकच त्यांच्या मनामधून वाणीमधून एकच उद्गार बाहेर पडले. काय? हे संत शिरोमणी, हे सूतजी, ज्ञानसूर्य, ज्ञानसिंधू, ज्ञानाचा सागर, आपण इथे आलात, आम्ही धन्य झालो. कारण ज्या वेळेस आपल्याला संताची भेट होते त्यावेळेस आपल्याला ईश्वराची भेट होते. तुम्ही सर्वज्ञ आहात, सर्व सिद्धांताचे ज्ञानी आहात आणि व्यासांचे शिष्य आहात. ज्या व्यासांनी 18 पुराण, 4 वेद, 18 पुराणे, सर्व शास्त्र त्यांना निर्माण केले, त्या व्यासांचे तुम्ही शिष्य आहात, संत आहात. तुम्ही उत्तम वक्ता आहात आणि कथाला आकार देणारे तुम्ही कथाकार आहात. आणि कथाकार ही पदवी फक्त तुम्हाला शोभते महाराज.